नमस्कार मंडळी, माझं नाव आहे सुमित वगैरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझं कोकणी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, पावसातील आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. प्रियांश आणि आम्ही आत्ता आहोत आमच्या परड्यात. हे बघा, पाऊस पडतोय. मोठा पाऊस येऊन गेला आता थोड्या वेळापूर्वी. 2 सरी येऊन गेल्या, मोठ्या होत्या. तर मंडळी, आम्ही सुरू केलं आहे डेली ब्लॉग. तर डेली ब्लॉगमध्ये जे काही जसं रुटीन असेल तसं आम्ही दाखवू या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मंडळी, आम्ही काल रात्री गेलो होतो चढणीचे मासे पकडायला. म्हणजे पाऊस नव्हता कालच्या दिवसात आणि पाणी निव्वळ झालं होतं, म्हणून आम्ही गेलो होतो चढणीचे मासे पकडायला. पण मासे काय भेटले नाही. तर आम्हाला भेटले चढणीचे खेकडे. तर ते चढणीचे खेकडे म्हणजे व्हिडिओ नाही केला मी पकडताना. तर आता त्याची रेसिपी तुम्हाला दाखवतो. आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. ये हां, आणि श्रेयांशने एक शेंगाळी मासा पाळला आहे, होय ना? तो आता तुम्हाला दाखवतो. चला मंडळी, हे बघा, आता आमच्या इथे बनत आहेत चढणीचे खेकडे. ह्याचं काय काय टाकलं? तिखट, मीठ, तेल, जसं आपण बनवतो तसं. आणि आता हे काय टाकते? डेंग्यांचा रस्सा. ओके. मिनिटं शिजवायचं, 15-20 मिनिटं होईल. आणि याच्यामध्ये वाटण टाकणार, वाटण टाकायचं. आणि याच्यामध्ये वाटण केले कांदा खोबऱ्याचं. हे बघा, हे टाकायचं. ओके. तर मंडळी, हा बघा श्रेयांशने एक मासा टपामध्ये ठेवला नाही, शेंगाळी, आणि त्याला भात घातला नाही, होय ना? अरे होय ना? लाजतोच काय? बघा मंडळी, 15-20 मिनिटं झालेत आपली. वाव. तर मंडळी, आता आम्ही चाललोय बांधण्यावरती. बघूया मासे चढलेत का तिकडे. माझ्यावर आहे श्रेयांश. मंडळी, आता आम्ही आलो आमच्या नदीवर. अजून काय एवढा पाऊस नाही आहे मोठा, नदीला पाणी गेलं नाही. घाण तशीच आहे अजून नदीची. हे बघा, आमचा बघताय हा माळ. श्रेयांश पुढे चालतोय आणि तिकडे काका, 3 जण चाललो आहे आम्ही. तर 2दा पाऊस पडलाय जोरदार. बघूया मासे पडलेत काय बांधणामध्ये. चढणीचे मासे. कसले मासे? चढणीचे मासे. चलो. हे बघा, टाकळा रुजून आला इथे. ही पण टाकळ्याची भाजी. आता ही पावसातून जास्त खातात. टाकळ्याची, भांगीची, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या येतात. रानभाज्या चांगल्या असतात. आणि इकडे बघा, हिरवळ डोंगर, पूर्ण हिरवगार झाले पावसाने. काय? आणि इथे बघता एक हड्डी आहे वासराची. बिबट्यान मारला होता त्याला. लावे कुठं आहेत? लावे आहेत पुढे. लावा पक्षी. तर मंडळी, आपण आलो आता आपल्या बांधणावरती. हे बघा किती आहे. हा बघा, विरोळा इथे खाली. हा बघा, याला वाटतं विरोळ्यानं खाल्ला ना वाटतं. हा नाही, खाली होता. हे बांध काय नाही ना, मग खाल्ला नसतील ना ते ना. पण आता जाऊन आला असेल. नाही ना, अजून काय बांधणाला मासे चढले नाहीत. काय एक सुद्धा मासा नाही. असं वाटतं विरोळ्याने खाल्ली मासे. विरोळा होता तिथं खाली. विरोळा म्हणजे पाण्यातला साप. चावला तरी काय होत नाही.
हो काय नाव पोहायला घाण आहे पाणी पोहायला जाते छे काय नाही हा तर मंडळी आता आम्ही चाललोय घरी मासा नाही भेटला होय पाऊस मोठा पडला होता पण कायच नाही काय का मंडळी तर आलो मी घरी बाणावरून आणि बघताय हिरव्याचा रस्सा वाव मस्त शिजलाय बघा एक नंबर असा वास सुटलाय चटणीचे खेकडे या जेवायला थोडासा रस्सा पिऊन बघूया आपण असं तर हे बघा मंडळी खेकड्याचा रस्सा भात आणि इकडे सियांश पण बसला जेवायला या जेवायला तर मंडळी आम्ही आलो आता खालच्या साईडला बांधण्यावरती आणि तुम्हाला आता मासे दाखवतो हे बघा ते बघा भरपूर आहेत चटणीचे मासे ते बघा ते बघा त्या साईडला भरपूर आहे योगेश सगळ्यांचं बांधणार नाही चल जाऊया आता बाजारात तर बघा श्रेयांश आता आईस्क्रीम खातोय व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये बाय बाय